आणि आता हा खेळ रंगू लागलेला आहे. मिस्टरही आता टेन्शन मध्ये दिसू लागलेले आहे. इतका वेळ वहिनी होत्या तेव्हा ते थोडे रिलॅक्स होते. म्हणजे फक्त वहिनींची गप्पा मारत होतो. पण आता मिस्टर. नमस्कार. नमस्कार. दोघेही शिक्षक, त्यामुळे एकमेकाला समजून घेण्याचा प्रश्न देत नसेल. हो, तो समजून घेतोच आम्ही. तसं मग घरी पण शाळेप्रमाणेच बघता का? नाही, मग कसं? घरच्या प्रमाणेच बघतो. म्हणजे कसं काय ते? ती मला समजून सांगते काही गोष्टी, आणि ज्या मला समजत नाही त्या मी परत तिला विचारतो. अरे वा, बरं चाललंय दोघांचं. म्हणजे असं म्हणतात की एकदा अभ्यास म्हणजे पुन्हा अभ्यास, काहीतरी वाक्य आहे ना ते. उजळणी होती ती. उजळणी होते. अच्छा, प्रत्येक अभ्यासागणी उजळणी चालूच असते. बरं, आणखी काय तुमचं? काय इच्छा, काय करायचंय तुम्हाला? मी सध्या MPhil करतोय. बरं. त्याच अभ्यासात सध्या व्यस्त आहे. आणि मध्यंतरी आता हा तुमचा फोन आला, त्यामुळं या कार्यक्रमामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. अरे वा. बरं, वहिनींबद्दल सांगा. माझंही आजोळ इथलं, तिचंही आजोळ इथलं. बरं. त्यामुळं तिच्या मामांनी त्यांच्या स्नेहामार्फत पत्रव्यवहार केला, आणि मग पुढे योग जुळून आले सगळे. पण तुम्ही असं काही ठरवलं नव्हतं शिक्षकच पाहिजे वगैरे? शिक्षिका पोस्ट ग्रॅज्युएट करायची सायन्सची, एवढं मी ठरवलं होतं. एवढं ठरवलं होतं? हो. मग का असं बदलला निर्णय? नाही, सायन्स MSc MSc केलं होतं. MSc माझं आणि शिक्षणाचं तसं काही नाही, त्यामुळे मला कळलं नाही ते. पण ठरवलं होतं की MSc आहे, आणि मग पुढे त्यांना तुम्ही करायला लावलं. हा, लग्नानंतर तिने B.Ed केलं. हा, आणि मग छत्री हायस्कूलमध्ये योग आला नोकरीचा. छान. याने सुद्धा सांगितलं की त्याला शिक्षा कधीच होत नाही तुमच्याकडे. तुम्ही दोघे गुरुजींसारखं वागत नाही. हो ना? काय गुणी आहे बघा बाळ. आता या पुढच्या खेळामध्ये आपण मिस्टरांचा अभिनय बघूया. या इथे. वेळ सुरू झाली. ओळखल्याशिवाय जाऊ नका, वेळ नाही. पंधरा सेकंद झालेली आहेत. तेव्हा लवकर एक मिनिट पूर्ण झालं. ₹1000 आणि सोन्याचा दागिना वहिनींना मिळाला. आणि आता पंचवाघ वहिनी किती बक्षिसे मिळवतात ते बघूया. पुढच्या खेळासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. मिस्टर सुद्धा आता वाट बघतायत की काय होणार आहे आता. नमस्कार. वहिनींबद्दल सांगा. मन मिळावे. बर. हेल्पिंग नेचर आहे. बर. या पलीकडे अजून काय? मग हे सगळीकडे जायचो, काहीतरी वेगळे पण असेल ना वहिनींना? कुठलंही काम न थकता सतत करणं हा एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य तिचं आहे. हो. कुठे बघितलं त्यांना पहिल्यांदा? पाहायला गेलो होतो त्याच वेळेस. कुठे? नाशिकला. आणि मग काय काय जादू केली त्यांनी? नाही, असं जादू वगैरे काय नाही. पहिल्यांदा भेटलो तिला आणि थोडस बोलायचं आहे म्हटलं. बोललो. माझ्या स्वभावाविषयी तिला कल्पना दिली. काय काय दिली कल्पना? वहिनी थांबा, तुम्ही सांगा वहिनी. काय यांच्या स्वभावाबद्दल कल्पना दिली तुम्हाला? बरं, तुम्ही सांगा. हेच की म्हणजे माझा जॉब असा आहे आणि बाहेर मी नेहमी राहत असतो. घरासाठी वेळ देता येईलच अशी काही गॅरंटी नाहीये. तर सगळ्या पातळीवरती तुला लढावं लागेल. अच्छा, मग काय तलवार वगैरे तुमची? काय करता? काय करता आपण? सर मी शिक्षक.
मग फिरायला कशाला लागतं तुम्हाला? नाही का, शिक्षक जरी असेल तरी बाहेर इतर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत माझ्या, त्यासाठी मला खूप बाहेर असं जावं लागतं. वहिनी, माझ्या मते हे काहीतरी आहे, शिक्षकांना शाळेतच जावं लागतं. अहो नाही, मला माहिती ना, कामानिमित्त त्यांना जावंच लागतंय. शाळेचे बरेच कामं असतात ते त्यांनाच करावे लागतात ना. हो काय केवढी बाजू घेत आहे वहिनी? आता ते खरं आहे ते सांगणारच ना. मग आम्ही कुठे म्हटलं की खोटं? खरंच आहे ना. हा, आणखी मग पुढे काय झालं मग? आणि मग लग्न झालं, मग तुम्ही हो म्हणाला? हो म्हणाले. हा चालेल, तुम्ही जा बाहेर, मी आहे घरी. मग काय? बरं, आता मिस्टरांचा अभिनय बघूया. या बर, आता आपण या खेळासाठी अभिनय करणार आहात. हा, खेळासाठी 5 वस्तू, 3 वस्तू तुम्ही आणायच्या, 2 वस्तू तिने आणायच्या. वेळ सुरू झाली. पहिला मनातल्या चहा, साखर, चहा पटकन तिथे मागे वरती बघ. तुम्ही हा ठेव इथे. फोटो जवळच्या जवळ. लायटर का काय? लायटर. 3 वस्तू आतापर्यंत आणलेल्या आहेत. कंगवा, मेणबत्ती. 1 मिनिट होऊन गेलं. ₹1000 आणि 1 ग्रॅम सोन्याचा दागिना वहिनीला मिळाला. आणि आता या खेळाला सुरुवात होणार आहे. या दोन्ही वहिनी आता एका विटेवरती उभ्या आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर हातातली रिंग आधी त्या पहिल्या ठोकळ्यामध्ये टाकणार. त्यानंतर ठोकळ्यावर ठेवलेला जो लाकडाचा तुकडा आहे तो नेऊन पहिल्या लाकडाच्या ठोकळ्यावरती ठेवणार. अशा पद्धतीने ती लगोरी रचायची आहे. सगळ्यात आधी लगोरी पूर्ण करून ज्या वहिनी अंतिम रेषा पार करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. हळूहळू 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 पडायला होईल. लगोरी नीट उभी राहिली पाहिजे. लगोरी पडली तर उपयोगात नाही. टाळ्या टाळ्या टाळ्या. नाही नाही नाही. लवकर, शेवटचा क्षण अत्यंत महत्वाचा क्षण. उपविजेत्या ठरल्या जांभरे वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पंचवाघ वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. बोहरी कंपाऊंड मनमाड इथे रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार. Home Minister. Home